नमस्कार शेतकरी मित्रांनो, मी रामेश्वर नवटके आपलं वेणुगंगा टेक या यूट्यूब चॅनलमध्ये स्वागत करत आहे. मित्रांनो, महाराष्ट्र सरकारने आपले सरकार महा-डी-बी-टीच्या माध्यमातून शेतकऱ्यांसाठी विविध योजनांचं एक पोर्टल निर्मित केलेलं आहे. हे आपल्याला माहीतच असेल. मात्र या पोर्टलच्या माध्यमातून नेमक्या कोणकोणत्या सुविधा दिल्या जातात, त्यामध्ये कोणकोणती अवजारं आहेत, त्यामध्ये ठिबक सिंचन असेल, यांत्रिकीकरणाच्या योजना असतील किंवा बियाण्यांच्या योजना असतील, मात्र त्या प्रत्येक शेतकऱ्याला प्रत्येक योजना माहीत असणंसुद्धा गरजेचं आहे. आणि मित्रांनो, आजपासून आपण महा-डी-बी-टी पोर्टलवरील ज्या ज्या काही योजना आहेत, त्या योजनाबाबत इत्थंभूत माहिती घेणार आहोत. त्याची आज आपण सुरुवात करणार आहोत. आजचा हा पहिलाच व्हिडिओ आहे. आपण आजच्या व्हिडिओमधून कृषी यांत्रिकीकरण या योजनेमध्ये कोणकोणती अवजारं असतात, त्यासाठी कागदपत्र कोणती लागतात, यासाठी कोण अर्ज करू शकतो, कोणत्या कॅटेगरीच्या लोकांना या योजनेचा फायदा घेतो, याबद्दल सविस्तर माहिती बघणार आहोत. तर त्यामुळे तुम्ही जर आपल्या चॅनलवर नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करून घ्या, लाईक करा आणि शेअर करा. तर चला मित्रांनो, व्हिडिओला सुरुवात करूया. तर शेतकरी मित्रांनो, कृषी यांत्रिकीकरण यामध्ये कृषी यांत्रिकीकरण उपअभियान, राज्य कृषी यांत्रिकीकरण योजना, राष्ट्रीय अन्न सुरक्षा अभियान, अन्नधान्य, तेलबिया, ऊस व कापूस, एकात्मिक फलोत्पादन विकास अभियान, राष्ट्रीय कृषी विकास योजना रफ्तार, एवढ्या या योजना कृषी यांत्रिकीकरणामध्ये येतात. आता यामध्ये जर आपल्याला अर्ज करायचा असेल तर अर्ज सादर करा, यावर आपण करू शकतो. आणि महत्त्वाचं म्हणजे मित्रांनो, केवळ एकाच अर्जाद्वारे कृषी विभागाच्या सर्व योजनांचा लाभ हा शेतकऱ्यांना मिळवता येतो. मात्र त्यासाठी आपल्याला या पोर्टलवर अगोदर नोंदणी करावी लागते आणि नोंदणी केल्यानंतर प्रत्येक योजनेचा आपल्याला यामध्ये फायदा घेता येतो. तर मित्रांनो, आपण आज कृषी यांत्रिकीकरण उपअभियानमध्ये बघूया. तर यामध्ये शेतकरी मित्रांनो, याचा सारांश असा आहे की कृषी यांत्रिकीकरणास प्रोत्साहन देणे, शेतीमधील ऊर्जेच्या वापराचे प्रमाण 2 किलोवॅट हेक्टरपर्यंत वाढविणे. आणि याचा मूळ उद्देश आहे की जेथे शेतीमधील ऊर्जेचा वापर कमी आहे, अशा क्षेत्रामध्ये व अत्यल्प भूधारक शेतकऱ्यापर्यंत कृषी यांत्रिकीकरणाचा लाभ पोहोचवणे, प्रात्यक्षिके व मनुष्यबळ विकासाद्वारे सहभागीदारामध्ये जागरूकता निर्माण करे. आणि धोरण याचं महत्त्वाचं आहे की कृषी यंत्र अवजारे यांच्या खरेदीसाठी अर्थसहाय्य देणे, प्रशिक्षण, प्रात्यक्षिकाद्वारे सहभागीदारांना कृषी यांत्रिकीकरणात प्रोत्साहित करणे. म्हणजे शेतकऱ्यांना यासाठी अर्थसहाय्य देणे आणि त्यांना प्रशिक्षण देणे. आता यामध्ये कोणकोणत्या गोष्टीसाठी अनुदान मिळतं, तर मित्रांनो, यामध्ये दिलेल्या कृषी यंत्र अवजारे यांच्या खरेदीसाठी अर्थ देण्यात येते. तर यामध्ये ट्रॅक्टर आहे, पॉवर टिलर आहे, ट्रॅक्टर, पॉवर टिलर चलित अवजारे, बैल चलित यंत्र अवजारे, मनुष्यचलित यंत्र अवजारे, प्रक्रिया संच, काढणी पश्चात तंत्रज्ञान, फलोत्पादन यंत्र अवजारे, वैशिष्ट्यपूर्ण यंत्र अवजारे, स्वयंचलित यंत्रे, भाडे तत्वावरील सुविधा केंद्रसुद्धा या माध्यमातून घेता येतं. म्हणजे एखाद्या शेतकऱ्याला व्यवसाय करायचा असेल तर कृषी अवजारे बँकेची स्थापना करता येते. आता बँकेची म्हणजे ही पैशाची बँक नसून जी कृषी अवजारं आहेत, ही कृषी अवजारं आपण आपल्या बँकेच्या माध्यमातून म्हणजे बँकेसारखी आपल्याकडे ठेवायची आणि ती ज्या शेतकऱ्यांना लागतील त्यांना भाडे तत्वावर देण्याची, अशी ही अवजारे बँकेची स्थापनासुद्धा करता येते. उच्च तंत्रज्ञान उत्पादन सेवा सुविधा केंद्राची स्थापना. आता त्यामध्ये काही तुम्हाला सुविधा शेतकऱ्यांना द्यायच्या असतील, उत्पादन सेवा असतील, तंत्रज्ञानाच्या सेवा असतील, हे सुद्धा या माध्यमातून करता येतं. आणि लाभाच्या माहितीसाठी यामध्ये आता परिपत्रक आहे. परिपत्रक खूप मोठं आहे, मी आपल्या डिस्क्रिप्शनमध्ये देईल, त्यावर तुम्ही वाचू शकता. आता या योजनेमध्ये पात्रता काय आहे, तर शेतकऱ्याचे आधार कार्ड असणे अनिवार्य आहे. शेतकऱ्याकडे 7-12 उतारा व 8 असावा, म्हणजे होल्डिंग असावी. शेतकरी अनुसूचित जाती, अनुसूचित जमातीमधील असल्यास जातीचा दाखला आवश्यक आहे. फक्त एकाच अवजारासाठी अनुदान देय राहील, म्हणजेच ट्रॅक्टर किंवा यंत्र अवजार. म्हणजे ज्यांनी ट्रॅक्टर घेतलं त्यांना अवजारासाठी अनुदान मिळणार नाही, किंवा ज्यांच्याकडे ट्रॅक्टर आहे त्यांना अवजारासाठी अनुदान मिळेल. कुटुंबातील व्यक्तीच्या नावे ट्रॅक्टर असल्यास ट्रॅक्टर चलित अवजारासाठी लाभ मिळण्यास पात्र असेल, परंतु ट्रॅक्टर असल्याचा पुरावा सोबत जोडणे आवश्यक आहे.
उदाहरणार्थ एखाद्या शेतकऱ्याला सन 2018-19मध्ये ट्रॅक्टरसाठी लाभ देण्यात आला असेल तर पुढील 10 वर्षे ट्रॅक्टरसाठी लाभ मिळण्यास पात्र ठरणार नाही. सन 2019 आणि 20मधील म्हणजे समजा एखाद्या शेतकऱ्यानं जर या योजनेमध्ये ट्रॅक्टरचा लाभ घेतला असेल तर पुढील 10 वर्षे त्या शेतकऱ्याला पुन्हा ट्रॅक्टरचा लाभ घेता येणार नाही. आता यासाठी आवश्यक कागदपत्रे आहेत मित्रांनो. आधार कार्ड, 7/12 उतारा, 8ह दाखला, खरेदी करावयाच्या अवजाराचे कोटेशन म्हणजे आपल्याला जर ट्रॅक्टर खरेदी करायचं किंवा ट्रॅक्टरचे साहित्य खरेदी करायचे तर त्यासाठी हे जे काही साहित्य आहेत याचं कोटेशन आपल्याला लागणार आहे. कारण कोटेशन असल्याशिवाय आपल्याला ते अनुदान देय नाही. आणि मित्रांनो महत्त्वाची गोष्ट, केंद्र शासनाच्या मान्यताप्राप्त तपासणी संस्थेने दिलेला तपासणी अहवालसुद्धा असणे आवश्यक आहे. जातीचा दाखला, अनुसूचित जाती व अनुसूचित जमातीसाठी स्वयं घोषणापत्र आणि पूर्वसंमतीपत्र. आता पूर्वसंमतीपत्र हे आपल्याला याच पोर्टलवर आपण अर्ज केल्याच्या नंतर आपल्याला मंजुरी मिळाल्याच्या नंतर हे पूर्वसंमतीपत्र मिळत असतं. आता असे हे कागदपत्र या योजनेसाठी लागतात आणि महत्त्वाचं आपल्याला यावर रजिस्ट्रेशन एकाच वेळेस करावं लागतं. एक वेळेस रजिस्ट्रेशन केल्याच्या नंतर पुन्हा रजिस्ट्रेशन करण्याची गरज नाही. आपण प्रत्येक वेळेस लॉग इन करून या योजनेचा लाभ घेऊ शकतो. आणि असेच आपण प्रत्येक योजनेचे जे काही लाभ आहेत किंवा कोणकोणत्या योजना आहेत अशा प्रत्येक व्हिडिओमध्ये बघणार आहोत. तर भेटूया मित्रांनो पुढच्या व्हिडिओमध्ये. तुम्हाला ही माहिती कशी वाटली नक्कीच कमेंट करा. चॅनलवर नवीन असाल तर सबस्क्राईब करा, लाईक करा आणि इतरही शेतकऱ्यांना शेअर करायला विसरू नका. धन्यवाद शेतकरी मित्रांनो.